नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर मध्ये ना एक 10 दिवसापासून मला काही लॉंग व्हिडिओ टाकायला जमला नाही। म्हटलं चला आज त्या निमित्ताने ना आपल्याला व्हिडिओ पण टाकता येईल। मध्ये मी ना 2 शॉर्ट व्हिडिओ टाकलेले होते। आम्ही फिरायला गेलो होतो, तर एक सप्तशृंगी गडावरचा आणि एक नाशिकची मिसळ जे आहे तर त्याचा व्हिडिओ जो आहे ना शॉर्ट व्हिडिओ करून काय काय मज्जा धमाल मस्ती केली तर ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलला व्हिजिट करून दोन्ही व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील ते व्हिडिओ। आणि मग म्हटलं चला आज आपण व्हिडिओ करू, कारण मध्ये ना थोडीशी किमयाची पण तब्येत म्हणजे कमी जास्त होती लेकरांकडे लक्ष देण्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये मला व्हिडिओ करायला पण जास्त काही जमलं नाही। तर मग म्हटलं आज चला व्हिडिओ असा तयार करू ना की असं नाही प्रत्येक वेळी ना कंटेंट किंवा काय बोलायचं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि मग व्हिडिओ तयार करते। पण म्हटलं आज सरळ साधा सोपा जे मनाला वाटेल ना ते तुमच्याबरोबर गप्पा मारत मस्तपैकी व्हिडिओ कंप्लीट करूया। तर त्यासाठी ना व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बरं का। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरंच यूट्यूबची व्हिडिओ तयार करताना बऱ्याचशा गोष्टी मी शिकले असं म्हणू शकते, किंवा बरेचसे चेंजेस किंवा बदलसुद्धा मी माझ्यामध्ये करण्याचा बराचसा प्रयत्न केलेला आहे। आणि इथून पुढेही मी तुमच्याबरोबर व्हिडिओ अशाच पद्धतीने शेअर करणार आहे आणि अशीच साथ तुमच्या असू द्या। काय होतं माहिती आहे का, थोडंसं कामाच्या धावपळीमध्ये ना कधी कधी व्हिडिओ तयार करायचा राहून जातो। खरं तर आता व्हिडिओ फक्त एक म्हणतो ना आपुलकी किंवा खूप साऱ्या ताई खूप साऱ्या मैत्रिणी माझ्याबरोबर ना जोडल्या गेलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की व्हिडिओ तयार करावा की जेणेकरून अशी चांगली माणसं आपल्या संपर्कामध्ये कायमस्वरूपी राहतील, तर एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये यायला आहे ना खूप सारी मदत होत असते, हे तितकंच खरं। खरं सांगू का, प्रत्येक गोष्ट जी असते ना ती पैशाने तोलता येत नाही। काही गोष्टी अशा असतात की ज्या स्वतःला आनंद देत असतात किंवा स्वतःला मनापासून करायच्या असतात, त्यामुळे सुद्धा त्या कराव्याच असं मला वाटतं। फक्त पैसाच सर्व काही गोष्ट नसते, म्हणजे पैसा तर तितका महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये, पण तरी पण एक स्व आनंद म्हणतो ना तर ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। खूप साऱ्या ताई आहेत की ज्या खूप छान छान अशा कमेंट करत असतात। एका ताईंनी ना मला किचनच्या व्हिडिओबद्दल विचारलेलं होतं की ताई किचनचा जो तुमचं किचन कसं आहे ना तर त्याचा एक व्हिडिओ तयार करून सांगा। ॲक्च्युली मी किचनचा जो माझा व्हिडिओ आहे ना तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे, पूर्ण किचनची टूर। पण थोडासा मला अजून चेंजेस करायचा आहे किचनमध्ये, काही मी थोडेसे स्टिकर वगैरे किंवा पोस्टर्स वगैरे मागवलेले आहे। तर मध्ये ना थोडीशी माझी धावपळ चाललेली आहे, तर ती धावपळ काय आहे तीही मी तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करणार आहे। आफ्टर ऑल तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात, तर तुमच्याबरोबर मी ती गोष्ट नक्कीच शेअर करणार आहे आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल। काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा आपण जे काही व्हिडिओ बघत असतो ना यूट्यूबवर, आपण म्हणत असतो की काय साधं सिंपल फक्त रोजचं काम आवरणं आहे, कसं आवरतात काय आवरतात हे काय बघावं, पण ते बघूनसुद्धा कधी कधी ना आपल्याला खूप सारं मोटिवेशन मिळत असतं, प्रेरणा मिळत असते। काय होतं कधी कधी आपल्या मनावर मरकळ येत असते, एक प्रकारची कधी कधी निगेटिव्हिटी येत असते, आजूबाजूचं वातावरण बघून कधी कधी आपल्यालाही नैराश्य येत असतं, कधी कधी आपल्यालाही असं काहीच नको असं वाटत असतं। पण ज्यावेळेस आपण असे काही व्हिडिओज बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे लाईफस्टाईल व्हिडिओ झाले, ब्लॉगिंग व्हिडिओ झाले, असे जर आपण बघितले ना तर आपल्यालाही वाटतं की आपणही त्यांच्यापेक्षा वेगळे नाही आहोत, आपणही त्यांच्यासारखेच आहोत। तर का म्हणून आपण निगेटिव्हिटी आपल्याजवळ ठेवायची, तर त्यांच्यासारखं आपणही थोडंसं आपलं आयुष्य मनसोक्त आनंदाने जगण्याचा प्रयत्न करायचा। तर असं थोडीशी मोटिवेशन आपल्याला मिळत असतं आणि मरगळ किंवा निगेटिव्हिटी जी असते ना ती आपल्यामधून निघून जायला मदत होत असते। थोडंसं काय होतं माहिती आहे का, रोजचं तीच धकाधकीच्या जीवनामध्ये रोज तोच व्याप, तीच कामं, तेच करून ना आपल्याला थोडंसं वेगळं निवांत जेव्हा आपण दुसऱ्याचं आयुष्य बघतो ना तर त्यातून खरंच काहीतरी म्हणजे कळत न कळत आपण घेतच असतो असं म्हणायला हरकत नाही। आणि त्यामुळे ना थोडंसं आपल्या आयुष्याला पण एक वेगळी कलाटणी मिळायला मदत होत असते, हे तितकंच खरं। आणि माझ्याही बाबतीत तेच आहे की मी जितकी तुमच्याशी मनमोकळ्यापणाने बोलते किंवा जितका तुमच्याशी नवनवीन कंटेंट तुम्हाला सांगण्याचा किंवा तुमच्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करत असते ना, त्यातून मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिकत असते आणि ती गोष्टसुद्धा मला एक आनंद देऊन जात असते, हे तितकंच खरं बरं का। जेव्हा आपण छोटे असतो ना तर त्यावेळेस काय होतं, कुणाचा तरी धाक किंवा आईवडिलांचा आपल्याला ओरडा बसायचा किंवा ते आपल्याला डिसिप्लिनमध्ये वागायला शिकवायचे। पण जसजसं आपण मोठं होतो तसतसं डिसिप्लिन वगैरे ह्या काही गोष्टी आपल्यावर नसतात,
असतात किंवा कुणाचा धाक वगैरे आपल्यावर नसतो. त्यामुळे ना कधी कधी कुठल्या तरी गोष्टीची मरगळ म्हणा, अस्वस्थता म्हणा आपल्यावर आली की आपण तेच कामं रेंगाळत रेंगाळत करत बसत असतो आणि त्याच्यामुळे ना मग एक वेगळीच निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते. तर स्वतःला डिसिप्लिन लावणं किंवा डिसिप्लिनमध्ये राहणं कायमस्वरूपी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण शरीराला चांगल्या गोष्टींची आपण जर सवय लावत राहिली ना, तर आपण त्याच सवयी किंवा तेच वळणं जे आहे ना, तर ते आपण आपल्या लेकरांना लावत असतो किंवा लावल्या जातात. कळत न कळत लेकरंसुद्धा आपली ना म्हणू शकतो आपण की आपल्याला बघत असतात आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असतात. आपलं अनुकरण जसे ते करतात ना, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहणं खूप आवश्यक आहे. हे तितकंच खरं. कधी-कधी होतं आपल्याकडनं सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये चुकतं. शेवटी माणूस आहे, चूक ही होणारच. तर तसंच आज सकाळी ना छान मस्तपैकी सगळं माझं आवरून झालेलं होतं. पण थोडीशी ना धावपळ, दगदग याच्यामुळे माझी तब्येत बरी नव्हती. तर गोळी वगैरे घेतली तर मग मला खूप अशी सुस्ती आल्यासारखी झाली. तर सकाळी थोडेसे ना भांडे वगैरे बाकी होते. तर ते भांडे घासून वगैरे घेतलेले होते, पण पुसायचे माझे बाकी होते. तसेच नितरत ठेवलेले होते मी. तर ते मग छान ना निथरले गेले होते. मग जेव्हा मी झोपेतून उठली दुपारी, थोडासा डोळा लागला गेला माझा, कारण गोळी खाल्लेली होती मी. तर मग छान उठल्यानंतर ना भांडे वगैरे पुसून ट्रॉल्यांमध्ये लावले. थोडीशी फ्रेश झाली. फ्रेश झाल्यानंतर अजून मला छान वाटलं. आणि ना काय झालं, त्या धावपळीमध्ये ना मी लायटर कुठंतरी ठेवलं होतं, पण ते मला ना का कुणास ठाऊक आठवतच नव्हतं की मी कुठे लायटर ठेवलं. तर मी इकडे-तिकडे खूप शोधलं, पण ते त्याच्या आहे ना नेहमीच्याच जागेवर होतं. म्हणजे नेहमीच्या जागेवरून ते खाली पडलेलं होतं. ॲक्च्युली मी एक छोटी रॅक आहे ना, तर तिथे नेहमी ठेवत असते लायटर. जेव्हा मला किचन क्लीन करायचा असतो किंवा मग फ्रीजवर ठेवून देत असते. पण ते लायटर ज्या जागेवर मी ठेवलेलं होतं तिथून ते खाली पडलं, त्याच्यामुळे ते मला काही शोधतच नव्हतं. असंच होतं बऱ्याच वेळा आहे ना, वस्तू एखाद्या वेळेस ना थोडीशी जरी जागा चेंज झाली की ती वस्तू आपण इतकं शोधायला होतं आणि ती वस्तू तिथूनच थोड्याशा वेगळ्या ठिकाणी असते. पण ती ना आपल्या डोळ्यांना दिसत नाही. असं बऱ्याचदा माझ्याबरोबर तरी होत असतं आणि लायटरच्या बाबतीत तर होतच होतं. कारण लायटरची जी जागा आहे ना, ॲक्च्युली ती रॅक आहे ना, तर त्याच्यामध्ये ना अशा छोट्या-छोट्या आहे ना तार आहे बघा, सापडलं शेवटी ते. आणि मग त्याच्यातून आहे ना ते खाली पडून जातं आणि कधी-कधी ते लक्षात येत नाही की ते कुठं पडलेलं आहे म्हणून असं. त्यामुळे ना बऱ्याच वेळा ना काय करत असते, जी वस्तू जिथून काढली ना तिथे ठेवली ना, की नेक्स्ट टाईम आपल्याला बरोबर ती तिथेच भेटत असते. एखाद्या वेळेस अशी होऊन जाते, मग इकडे-तिकडे शोधाशोध व्हायला लागते. तर मग रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची होती आणि काळ्या मसाल्याची भाजी करायची होती. म्हटलं एक बाजूला कांदा छान आहे ना भाजायला टाकून देऊ. तोपर्यंत दुपारी काय करत असते मी थोडंसं वाचन वगैरे करते, कारण मला आता टेटची एक्झाम पण द्यायची आहे. तर मग माझ्याबरोबर किट्टू पण तिचा अभ्यास करत असते. काही मग थोडंसं झोपणं वगैरे असं असतं. त्याच्यामध्ये बघा बऱ्याचशा पिलोज वगैरे आहेत ते इकडे-तिकडे अस्ताव्यस्त झालेले आहेत. काही बेडशीट वगैरे पूर्णपणे त्यांनी असं नाही का म्हणतो आपण गोळा वगैरे केल्यासारखं झालेलं होतं. मग ते व्यवस्थित करून दिलं. त्यानंतर चादर वगैरे होती, पांघरून घ्यायला लागतं. कारण ना आता सध्या पावसाळा खूप आहे आणि पाऊसही बाहेर बराचसा पडतो. दुपारच्या वेळी मग अंधार पडून जातो. मग त्याच्यामुळे ना थोडंसं झोपाल्यागतच होऊन जातं. मग अर्धा 1 तास कसं का होईना दोघींचा आराम होतो. मग तेवढा वेळ ना मला शांतता मिळते. मग तेवढ्या वेळेमध्ये मग काही थोडंसं वाचन झालं किंवा मग मलाही कधी गोळी वगैरे घेतली, झोप वगैरे आली तर मग झोपल्या जाते. म्हणजे मग आहे ना संध्याकाळी थोडीशी फ्रेश होऊन जाते कामासाठी. सकाळीची जी कामं असतात ना ती फ्रेश मूडमध्ये खूप फास्ट होऊन जातात. पण मग संध्याकाळी बऱ्याच वेळा ना मलासुद्धा असंच होऊन जातं की थोडासा आहे ना रात्रीचा स्वयंपाक वगैरे करायला बोरिंग होऊन जातं. त्याच्यामुळे मग मी काय करते, 5-5:30 वाजेलाच आहे ना स्वयंपाकाला लागून जातं आणि एक टार्गेट ठेवते की अंधार पडायच्या आत स्वयंपाक झाला पाहिजे. म्हणजे मग अंधाराच्या आत स्वयंपाक झाला की मग फ्रेश पण वाटतं जरा आणि आपल्याला पण आहे ना बराचसा वेळ मिळतो. थोडंफार काही असलं, काही लेकरांचा अभ्यास झाला किंवा मला थोडासा अभ्यास करायचा असला तर मग अजून टाईम मिळत असतो. तर मग असं छान आटोपलं आणि थोडंसं किमयाचं आणि स्पर्शूचं चाललेलं होतं. दोघींचं भांडण चाललेलं होतं कार्ड्सवरून. तर मग स्पर्शूला ना थोडंसं वेगळ्या ठिकाणी नादवलं आणि किट्टूला दुसरीकडे नादवलं. म्हणजे मग दोघींचं पण आहे ना छान मस्तपैकी 2 कामांमध्ये लक्ष हे होऊन जातं आणि मग त्यांची ना थोडंसं त्या भांडणापासून विचलित होऊन जातात. तुम्हाला हे अनुभव येत असेल, जिथे 2 भावंडं असले की तिथं असं कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतं.
तर चला, अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एंड करते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चाफ्याच्या झाडाला आहे ना बरीचशी फुलं येत आहेत बरं का, तर तेही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. खूप सुंदर असं चाफ्याची फुलं आलेली आहेत, तुम्ही बघू शकत असाल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.